चांदूरबाजार नगर परिषदेला प्राप्त झालेल्या 14व्या वित्त आयोग व विशेष रस्ता निधी अंतर्गत 4,69,00,000च्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन चांदूरबाजार नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेऊन कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत। चांदूरबाजार नगर परिषदेच्या 14व्या वित्त आयोग व विशेष रस्ता निधी अंतर्गत 4,69,00,000च्या निविदा प्रक्रियेत मुख्याधिकारी यांनी आवश्यक असलेली कारवाई केली नसल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्त यांनी काढून मुख्याधिकारी यांनी दिलेल्या सर्व कामाचे आदेश रद्द करून शासन निर्णयानुसार कारवाई करावी असे आदेश 27 एप्रिल 2021ला दिल्यानंतर नगर परिषदेने मुख्याधिकारी यांनी दिलेले सर्व कामाचे आदेश रद्द केलेत। मात्र पालिकेने कंत्राटदार पंकज शिरभाते यांच्याशी संगनमत करून विभागीय आयुक्त यांनी रद्द केलेल्या कंत्राटदारांनाच कामाचे पुन्हा आदेश देऊन मोठ्या प्रमाणात घोळ केला आहे, असा आरोप गोपाल तिरमारे यांनी केला आहे। यात कोट्यावधीचा विविध विकास कामांना विलंब होऊन कामाला खीड बसली असली या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, याबाबत भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन दिल्यानंतर निवेदनाची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाचे नगरपालिका प्रशासनाने उपायुक्त संतोष खांडेकर यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने आता चांदूरबाजार नगरपालिकेच्या कोट्यावधीच्या निविदा प्रक्रियेची आता लवकरच सखोल चौकशी सुरू होणार असून यात जर भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले तर नक्कीच दोषींवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे। चांदूरबाजार नगरपालिकेला शासनाकडून प्राप्त 14व्या वित्त आयोग आणि विशेष रस्ता निधी अंतर्गत एकूण विविध विकास कामाच्या एकूण 4,69,00,000 रुपयाच्या निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेल्या होत्या। या निविदा प्रक्रियेमध्ये पात्र कंत्राटदार पंकज शिरभाते यांच्यावर अन्याय झालेला होता, म्हणून त्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केलेली होती। माननीय विभागीय आयुक्त यांनी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले कामाचे आदेश हे रीतसर कारवाई पूर्ण न केल्यामुळे रद्द केलेले होते। मुख्याधिकाऱ्यांनी यांनी आवश्यक कारवाई न केल्याने कामाचे आदेश रद्द करण्यात आलेले होते। याचाच अर्थ या निविदा प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ झालेला होता आणि या झालेल्या घोळाची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मी रीतसर मागणी ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती। या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाचे नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत की या सर्व निविदा प्रक्रियेची सविस्तर चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।